जिल्हा परिषदेच्या गटातून आपण उमेदवारी दाखल केलेली आहे, तर सुरुवातीला आपला परिचय द्या आणि कुठल्या मुद्द्यांवरती या निवडणुकीला आपण सामोरे जातो? मी प्रफुल्लचंद्र गुंडरे, अंधोरी जिल्हा परिषद गटामधून म्हणजे उमेदवार आहे. महायुतीचा, भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचा उमेदवार आहे आणि मी आत्ताच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. काय मुद्दे असणार आहेत? आमच्या जे काही मतदारसंघात म्हणजे जो काही विकासाचा बॅकलॉग आहे, जे काही रस्ते आहेत, ग्रामीण रस्ते आहेत, आता आमच्या या मतदारसंघात जर पाहिलं तर रस्त्यांची खूप बिकट अवस्था आहे. म्हणजे जागोजागी जे काही खड्ड्यामधून जावं लागतं, शेतीला पोच रस्ते नाहीत, पाणी पुरवठ्याच्या योजना नाहीत, पाण्याच्या समस्या आहेत, ग्रामीण भागात महिलांच्या स्वच्छतेचा विषय आहे, ग्रामीण भागात जे काही समस्या आहेत त्या विषयावर म्हणजे काम करण्याचा आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न देण्यासाठी मी ह्या निवडणुकीला उभा आहे. माझ्या मतदारसंघातील अंधोरी असो, थोडगा पंचायत समिती असो, म्हणजे मी तेथील जनतेला म्हणजे माझी तक्रार करण्याचा किंवा घरानं मांडण्याचा मी माझ्या 5 वर्षामध्ये विषय देणार नाही. आणि राहिला मी काय म्हणजे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेला कर्मचारी, मला प्रशासकीय सेवेचा खूप मोठा अनुभव आहे. परंतु राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रशासकीय क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र ही दोन अशा पॅरलल व्यवस्था आहेत. या पॅरलल व्यवस्थेमध्ये काम करत असताना प्रशासकीय सेवेत काम करत असताना राजकीय जीवनाचाही मला एवढाच जवळ अनुभव आहे. आणि माझ्या प्रशासकीय जीवनातील अनुभवाचा म्हणजे माझ्या मतदारसंघात विकास करण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन. आणि मला खात्री आहे म्हणजे की मी त्यात निश्चित यशस्वी होईल. मी आजपर्यंत प्रशासकीय सेवेत असताना, अभियंता असताना महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, वेगवेगळ्या संघटनेवर काम केलेलं आहे. आमची पाटबंधारे कर्मचारी पतसंस्था बीडमध्ये होती, त्या संस्थेचं मी 15 वर्ष अध्यक्ष राहिलेलं आहे. म्हणजे असे मला ह्या चळवळीत राहण्याची पूर्वीपासून सवय आहे. आता काही जण म्हणतात किंवा ह्या क्षेत्रातून इकडं आले ह्यांना काही माहीत नाही, तर असा भाग नाही. मी सतत राजकीय क्षेत्राशी म्हणजे माझी प्रशासकीय जबाबदारी सांभाळत म्हणजे माझ्यावर ॲलिगेशन येणार नाहीत ह्याच्यातून राजकीय क्षेत्रातील प्रत्येक आमच्या मतदारसंघातील असो, आपल्यामध्ये असो किंवा जिल्ह्यातून असो किंवा ह्याच्यात म्हणजे बीड जिल्ह्यात मी काम करताना वेगवेगळ्या पक्षातील म्हणजे नेत्याशी माझे एकदम जवळचे संबंध होते. गोपीनाथ मुंडे साहेब असो, जयदत्त क्षीरसागर असो, सुरेश धस साहेब असो, विनायक मेटे साहेब असो, हे माझे एकदम जवळचे आहे. आणि आपल्या जिल्ह्यातील म्हणाल आपल्या मतदारसंघातील